नमस्कार, मी ऋषी करत शेतकरी बंधूंसाठी महत्त्वपूर्ण सूचना आहे। ई पीक पाहणीचे शेवटचे 4 दिवस बाकी आहेत। आता लवकरात लवकर तुम्ही ई पीक पाहणी करून घ्यायची आहे। जर तुम्ही ई पीक पाहणी केली नाही तर तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नाही। या ठिकाणी हे स्पष्ट या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत किंवा कृषी विभागामार्फत सांगण्यात आले। त्यामुळे तुम्ही पीक पाहणी करून घ्यायची। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्ही ई पीक पाहणी केली नाही तर या ठिकाणी तुम्हाला पीक विमा वगैरे मिळणार नाही। बघायचं आहे पीक विमा जो भरलाय तुम्ही किंवा पीक विम्यामध्ये जो पीक टाकले ते पीक आणि आपल्या शेतामध्ये असलेलं पीक, आपण जी ई पीक पाहणी केलेले पीक सेम असलं पाहिजे। नाहीतर आपण पीक विमा भरला सोयाबीनचा आणि पीक पाहणी करतोय कापसाचा, असं झालं नाही पाहिजे। तुमचा कृषी विभागाकडे डाटा मिसलीडिंग होईल या ठिकाणी। त्यामुळे ई पीक पाहणी करताना ती सुद्धा एक काळजी घ्यायची। दुसरं म्हणजे, जर तुम्ही ई पीक पाहणी केली नाही तर या ठिकाणी तुम्हाला शासकीय योजनेचा कोणताच लाभ भेटणार नाही। त्यामुळे ई पीक पाहणी करणे गरजेचं आहे। नैसर्गिक आपत्ती असेल किंवा आणखीन कोणत्याही योजना असेल, आता जवळपास आपण बघितलं की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे, पावसामुळे, सततच्या पावसामुळे शेती पिकाचं अतोनात नुकसान झाले। नक्कीच त्याची नुकसान भरपाई तुम्हाला मंजूर होणार आहे। पण त्या अगोदर जर तुमची ई पीक पाहणी झालेली नसेल, त्या ठिकाणी ई पीक पाहणी म्हणजेच काय, तर तुमच्या शेतामध्ये काय पेरलं हे दाखवणं म्हणजे ई पीक पाहणी। जर तुमचं समजा नुकसानही झालं आहे, शेतामध्ये ई पीक पाहणीला काहीच दाखवत नसेल तर या ठिकाणी तुम्हाला नुकसान भरपाई मिळत नाही। नैसर्गिक आपत्तीचे किंवा सततचा जो पाऊस पडला आहे आता या ठिकाणी ऑगस्ट असेल किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला, त्यामुळे तुमच्या शेती पिकाचं जे नुकसान झालं आहे त्याची नुकसान भरपाई भेटणार आहे। त्यामुळे ई पीक पाहणी तुम्ही करणं गरजेचं आहे। नंतर महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्ही ई पीक पाहणी केली नाही तर तुम्हाला पीक विमा मिळत नाही। जर तुम्ही ई पीक पाहणी केली नाही तर तुम्हाला या ठिकाणी कोणतीही शासकीय योजना मिळत नाही। मग त्या संदर्भात तुम्ही या ठिकाणी विहिरी वगैरे लावू शकता। त्यामुळे सोलार जर घ्यायचं असेल तर आता विहिरीची नोंद डायरेक्ट होत नाही, तर मग तुम्ही ई पीक पाहणीच्या माध्यमातून करू शकता। ते सुद्धा आताच करून घ्यायचं आहे। त्यासाठी तुम्हाला आता शेवटचे 4 दिवस राहिलेले। जर तारीख वाढली तर तुम्हाला चांगलंच आहे, पण तारीख जर वाढली नाही तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला अडचण येऊ शकते। त्यामुळे तारीख वाढायची वाट न बघता लवकरात लवकर तुमची ई पीक पाहणी करून घेणे हे शेतकरी बंधूंनो आता या ठिकाणी गरजेचं आहे। त्यासाठी तुम्हाला शेवटचे 4 दिवस या ठिकाणी बाकी आहेत।